नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि अमृता वारे व्लॉगमध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं वेलकम करत आहे. तर सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता माझ्या घरी चाललेली आहे सूर्यनारायणाची पूजा. कारण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार संपले, आता चालू झाले पौष महिन्यातले रविवार. आणि हे रविवार आमच्याकडे करतात लग्न झालेल्या बायका. तर याची पूजा सकाळी सकाळीच करायची असते, दिवस उगवायला करायची असते. आणि तीच पूजा आमची चालू आहे. तर या आमच्या तिथं जवळ राहणारे माझ्या मावशी आहेत, आमच्या माऊ. तर आम्ही दोघी मिळून ही पूजा वाचून कहाणी वगैरे ऐकून घेतो. म्हणजे मी कहाणी वाचते आणि त्या ऐकतात. तर असं आम्ही दोघीजणी मिळून करतो. तर कोणीतरी राहतं आपल्यासोबत, तर असं पूजा वगैरे करायला अजून चांगलं वाटतं. एकटीला काय तेवढं चांगलं नाही वाटत. आणि बाकी तर सगळ्या गुजराती आणि मारवाडीच आहेत आजूबाजूला, त्याच्यामुळं काही प्रश्नच येत नाही दुसऱ्या कोणाला बोलवायचा. सगळे सण उत्सव शक्यतो आम्ही दोघी मिळूनच करत असतो. कारण आता इकडे आपल्या भागातल्या मराठवाड्यातलं दुसरं कोणी शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे अगोदर होत्या 2-4 फॅमिलीज, पण आता त्या पण महाराष्ट्रात शिफ्ट झालेले ते लोक पण, त्याच्यामुळे दुसरं कोणी नाहीये. आता माऊ आली होती आणि आम्ही दोघींनी कहाणी वगैरे वाचून घेतली. तर बघा, देवपूजा केलेली सकाळी सकाळी. खरं तर हे जी पूजा असते ना, ती सकाळी सकाळीच करतात. दिवस उगवल्याबरोबर या रविवारची पूजा करावी लागते. तर आमच्याकडे करतात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात. बाकी ठिकाणी करतात की नाही मला काय माहिती नाही. पण आज रविवार असल्यामुळे मला खूप उशीर होतो. म्हणजे दिवस उगवायला पूजा व्हायला पाहिजे, ती होत नाही माझी. पण प्रयत्न करणारी. तर यावेळेस छान पूजा मांडली. आणि साडी बिडी नेसायलाच वेळ भेटत नाही, घरातली कामं, मुलं वगैरे असं असं होतं सगळं. चला मग ब्लॉग कंटिन्यू करा. चला, दुपारचा आराम वगैरे झालाय आता. आणि मागच्या अंगणात आल्याशिवाय काय मला करमत नाही. आता सकाळपासूनची भांडी पडलेली, त्यात माझीच वाट बघत बसले जणू काय, असं वाटते त्यांच्याकडे बघून मला. आणि ते घासल्याशिवाय मार्ग नाही. आता इथं हजेरी लावते आणि त्याच्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. नंतर किचनमध्ये तुम्हाला दिसतायत का? हां, इथं बघा ही भांडी. इतकं रडू येतंय, इतकं रडू येतंय. नाही 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 नाही. कोण आहे दीदी? दीदी सकाळी दिवा लावला होता, देवपूजा केली तेव्हा सकाळी सकाळी. अजून चालली, थोडंसं तेल बाकी. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मग याच्यातच तेल टाकून देते अजून, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत तरी आरामात चालेल. किती छान वाटतं ना, दिवसभर प्रसन्न वाटतं देवाघरात जर दिवा चालू राहत तर. आता नेहमी प्रयत्न असतो दिवसभर दिवा चालेल असा. अगदी वात थोडीशी करायची, एकदम बारीक करायची, म्हणजे दिवसभर चालतो. अजिबात काजळी येत नाही, काहीच नाही, अजिबात विजत नाही, खूप छान चालतो. आणि माझा हा जो दिवा आहे ना, ही समई माझी छोटीशी, ही याच्यासाठी मी ही लावते देवारा मंदिरात. कारण ही खूप चांगली जळते, एकदम छान जळते. आणि छोटीशी वात आहे याची बघा, मस्त दिवसभर चालू राहते हळूहळू हळू. आणि अगदी छोटीशी ठेवायची, अशी ठेवायची म्हणजे वरती देवघर पण काळं होत नाही आणि दिवसभर चालू पण राहत ते आहे. त्याच दिव्यात आता थोडंसं तेल वाढून देते, म्हणजे तो दिवा परत रात्री 12 वाजेपर्यंत चालेल. आणि मग उद्या सकाळी दुसरा दिवा लावेल. तर घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं. लगेचच तुळशीत सुद्धा दिवा लावून घेतला, कारण आता दिवस मावळायला आलाच होता. तर म्हटलं चला, कारण एकदा स्वयंपाकाला लागलं का परत परत मध्ये मध्ये थांबावं लागत नाही. आणि आज बनवणार आहे पावभाजी. थंडीमध्ये ना खूप छान वाटतं पावभाजी बनवायला. म्हणजे सारखी होतेच, 8-10 दिवसातून 10 दिवसातून एकदा तर पावभाजी होते. कारण थंडीमध्ये फ्लावर, कोबी, गाजर, शिमला मिरची, वटाणे वगैरे सगळ्या भाज्या भेटतात आणि रिजनेबल असतात भाज्या पण. बाकी एनी सीझनला खूप महाग असतात ह्या भाज्या आणि भेटत पण नाहीत. त्याच्यामुळं मग हिवाळ्यातच जास्त करून पावभाजी खाण्यात येते. आणि असं पण ज्या त्या सीझनला ज्या त्या भाज्या खाल्लेल्या आहेत चांगल्या राहतात. उगाच कधी पण काय पण खाऊन काय पण आजार व्हायला लागलेले जातात. त्याच्यामुळे ज्या त्या सीझनमध्येच खाल्लेलं बरं पडतं. म्हणून आता पावभाजी बनवायला घेते मी. आणि माझा आज उपवास आहे, मी संध्याकाळी सोडणारी. आणि खरं सांगू का, आज पावभाजीचं प्लॅनिंग होतं, म्हणूनच मी दुपारी सोडला नाही उपवास. म्हटलं चला संध्याकाळीच करूया आणि संध्याकाळीच खाऊया, असं झालं. आणि हे फ्लावर आणि कोबी आहे ना बघा, मी नेहमी असं नमक टाकून गरम पाण्यात धुवून घेत असते. कारण या ज्या भाज्या आहेत ना, याच्यावर खूप जास्त औषधं फवारलेली असतात. कारण आमच्या भागात हा भाजीपाला खूप होतो शेतात, म्हणून मला माहिती आहे याला 1 दिवस आड रोज फवारण्या केलेल्या असतात. त्याच्यामुळे शक्यतो कमी खाल्लेलं चांगलं, नाही खाल्लेलं फार चांगलं. पण आता कसं होतं, काय काय भाज्या खाव्याच लागतात. त्याच्यामुळे याला चांगलं नमक टाकून गरम पाण्यातून धुवून घ्यायचं आणि मगच बनवायचं. त्याच्यामुळं माझं तर 1 किलो नमक ना स्पेशली भाज्या धुवायला जातं. आणि धुवाव्याच लागतात, कारण नंतर खूप निस्तारणं अवघड आहे. आणि आपलं तर जाऊ द्या, मुलांचं तर आयुष्य आत्ता सुरू झालेले. आम्ही तरी लहानपणी गावाला सगळं ऑर्गॅनिक खायला प्यायला भेटलेले, त्यांना तर बिचाऱ्यांना जन्मापासूनच असं सगळं खावं प्यावं लागते. हवेमध्ये पण एवढं प्रदूषण, आता पाणी पण तेवढं चांगलं नाही राहत. ते पण फिल्टर करून करून त्यातलं जीवनसत्व पण निघून जातं आणि क्षार पण निघून जातं. त्याच्यामुळे त्यांना काहीच चांगलं भेटत नाही. त्याच्यामुळे शक्यतो माझा प्रयत्न असतो कमीत कमी भाजीपाला तरी व्यवस्थित धुवून वगैरे खाल्लेला. म्हणून मग असा धुवून घ्यायचा भाजीपाला चांगला.
नमक भरपूर टाकून गरम पाण्यात, मग त्याची औषधं थोडीफार तरी निघून जातात. आणि बघा आमची अंगत पंगत बसलेली, पावभाजी रेडी झालेली. यांचं लक्ष ताटात कमी आणि टी व्हीतच जास्त हे बघू शकता. तर मग चला, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.